मित्रांनो, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील सोरावरमध्ये एक अजब घटना घडली आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे। एका माकडाने 50,000 असलेली बॅग पळवली आहे। तो झाडावर चढला आणि त्याने बॅगेतून 50,000 रुपयेच्या बंडलातील 500-500च्या नोटांचा वर्षाव केला। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार एका वकिलाने आझाद सभागृहासमोर त्याची बाईक उभी केली। त्याने काही महत्त्वाची कागदपत्र आणि नोटांचे बंडल बाईकच्या डिक्कीमध्ये ठेवले होते। अचानक एक माकड तिथे आला। त्याने हुशारीने डिक्की उघडली, पैशांची बॅग काढली आणि कागदपत्र ठेवली। त्यानंतर तो जवळच्या पिंपळाच्या झाडावर चढला। झाडावर चढताच माकडाने बॅग फाडली, रबर बँड काढला आणि नोटा खाली फेकू लागला। नोटांचे बंडल 50,000 रुपयांचं होतं असा दावा केला जात आहे। अचानक 500 रुपयांच्या नोटा हवेत उडू लागल्या। हे दृश्य पाहून उपस्थित असलेले लोक हैराण झाले। काही जण हसायला लागले तर काही जण नोटा घेण्यासाठी धावले। परिसरात एकच गोंधळ उडाला। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की माकड झाडाच्या फांदीवर बसून 500 रुपयांच्या नोटा खाली टाकत आहे। खाली असलेले लोक ओरडू लागले आहे। तेव्हा त्याने नोटा हवेत फेकल्या आणि पळून गेला। वकिलाला काय घडलं हे समजेपर्यंत माकडाने नोटा हवेत उडवल्या होत्या। कोणीतरी याचा व्हिडिओ काढला आणि आता सोशल मीडियावर तो व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे। या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत। एकाने म्हटलंय, पाऊस बघितला होता पाण्याचा, पण इथे नोटांचा पाऊस पहिल्यांदाच बघतोय। तर एकाने म्हटलं, लहानपणी जी गोष्ट ऐकली होती टोपीवाल्याची, ती आता पैशांच्या स्वरूपात समक्ष पाहायला भेटते आहे। मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।